डोंबिवलीमधील फडके रोड हा तरुणाईने फुललेला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे फडके रोड परिसरात आणि आपण पाहू शकता माझ्या मागे ही तरुणाई जी आहे ती दिवाळी पहाट निमित्त एकामेकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कित्येक वर्षापासून डोंबिवलीमध्ये सुरू असलेली परंपरा म्हणजे ज्या पद्धतीने डोंबिवलीचं आराध्य दैवत डोंबिवलीचं गणेश मंदिर, या गणेश मंदिरामध्ये गणरायाचं दर्शन घेऊन सगळेच डोंबिवलीकर पहाटेच्या वेळेला गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी शुभेच्छा एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती या ठिकाणी फडके रोडवरती उतरलेली पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे हा या तरुणाईमध्ये दिसून येतोय। आपण पाहू शकता याच तरुणाईमध्ये या ठिकाणी गर्व आहे मला, मी डोंबिवलीकर असल्याचा, आशयाचे पोस्टर देखील तरुणांकडनं या ठिकाणी झळकत असल्याचं दिसून येत आहेत। आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांनाच विचारून घेऊया। तुझ्या हातामध्ये आज तू पारंपरिक वेशभूषा केली आहे, हातात डोंबिवलीमध्ये डोंबिवलीकर असल्याचा गर्व असं पोस्टर देखील तू घेतलेलं आहेस, काय सांगशील? गर्व आहे मला मी डोंबिवलीकर असल्याचा। डोंबिवलीकर किंवा डोंबिवली तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला डोंबिवलीमध्ये यावं लागेल, डोंबिवलीकरांच्या जवळ यावं लागेल। तुम्ही जेव्हा डोंबिवलीमध्ये येता तेव्हा तुम्हाला वेगवेगळे गेट दिसतील, तिथे लिहिलेलं आहे बघा, सांस्कृतिक नगरी आहे, क्रीडा नगरी आहे, एकता नगरी आहे, साहित्य नगरी आहे। हाच माझा या बोर्डचा संदेश द्यायचा आहे, ह्या बोर्डची थीम आहे। तुम्ही वरती बघू शकता, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आम्ही वेगवेगळे सण इथे साजरे करतो। गणपती असेल, गुढीपाडवा असेल, दसरा असेल, असे वेगवेगळे सण साजरे करतो। त्याचप्रमाणे कबड्डी, क्रिकेट असे वेगवेगळे कला क्रीडा या ठिकाणी साजरी केली जाते, एकत्रित केले जातात। अशाच प्रकारे एकता नगरी किंवा साहित्य नगरी। तुम्ही पारंपरिक वेशभूषा तिकडे आलेले आहात, तुमचा काय नेमकं कशा प्रकारच्या शुभेच्छा द्याल? आणि फक्त दिवाळी पहाट म्हणून आपण या फडके रोडला किंवा या परंपरेला आपण जाणतो का तरुण पिढीला तुम्ही नेमकं काय शुभेच्छा? डोंबिवली इज अ बेस्ट। डोंबिवलीबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे। आणि हा पोशाख म्हणजे दिवाळी सण आहे म्हणून, हा मराठी म्हणून असा पोशाख मी केलेलाच नाही आहे। डोंबिवलीमध्ये प्रत्येक सण साजरी होतात, म्हणजे ना डोंबिवली इज अ व्हेरी व्हेरी बेस्ट। तुम्ही डोंबिवलीच का, म्हणजे इतर डोंबिवलीमध्ये प्रॉपरली आहे तर डोंबिवली म्हणून मी डोंबिवलीला इज अ बेस्ट म्हणू शकते। तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि डोंबिवलीमधला हा उत्साह डोंबिवलीमध्येच का तुम्हाला करावासा वाटतो? नाही, ते जवान पिढी आहे आणि दरवर्षी इथे गुढीपाडवाला किंवा इथे दिवाळीला इथे खूप खूप गर्दी येते आणि ऊर्जामध्ये इथे फेस्टिवल हे साजरा करतात। वेगवेगळे आवाज देखील तुम्ही काढतात, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा द्याल? मी एक मिमिक्री आर्टिस्ट आहे, तर मी नरेंद्र मोदीजी यांच्या आवाजाने मी तुम्हाला सांगतो, भाइयों बहनों, आप पूरा डोंबिवली जो है उत्साह से भरा हुआ है और मैं सभी यहाँ पे लोगों को दीपावली की हार्दिक शुभकामना देता हूँ। पाहायला गेलं तर हा उत्साह जो आहे मोठ्या प्रमाणात आहे। तूही आलाय, पारंपरिक वेशभूषा करून आलाय, डोंबिवलीमध्ये पहाटेपासून किती जणांना शुभेच्छा दिल्यात, काय आनंद व्यक्त केला? भरपूर लोकांना शुभेच्छा दिल्यात, सांगू नाही शकत, आणि मजा येते सकाळी। एकंदरीत पाहायला गेलं तर हा उत्साह मोठ्या प्रमाणात तरुणाईंमध्ये दिसून येत आहे। सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुणाई जी आहे ती फडके रोडवरती दिसते। आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे पोस्टर देखील या ठिकाणी झळकवलेले आहेत। ज्या पद्धतीने आपली संस्कृती आहे किंवा आपली संस्कृतीचं जपन करावं, अशाच प्रकारे मराठी भाषा आहे, आपली संस्कृतीची शान जपा, मराठी करा तिचा सन्मान, अशाचे पोस्टर देखील लागलेत। कुठेतरी मराठी भाषेचा सन्मान करावा, दिवाळीच्या शुभेच्छा आणि वेगवेगळे पोस्टर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झळकताना पाहायला दिसत आहेत। एकंदरीत पहाटेपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती फडके रोडवरती आहेत, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर पारंपरिक आपल्या मुलांना किंवा आपल्या नातेवाईकांना या ठिकाणी कुठेतरी पारंपरिक असो किंवा आपली संस्कृतीची जाणीव असो हे जाणून घेण्यासाठी, जाणीव असण्यासाठी जे वयोवृद्ध आहेत किंवा वरिष्ठ आहेत ते देखील आपल्या मुलांबरोबर या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। काका, तुम्हीही आलेले आहेत, अनेक वर्षापासून तुम्ही दिवाळी पहाट या ठिकाणी साजरा करतात, वेगळं काहीतरी अनुभव नवीन पिढीला मिळावं
याचा प्रयत्न सगळेजण करतात. तुम्ही काय सांगा? अशी संस्कृती पुढे व्यवस्थित चालू राहिली पाहिजे. तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, अशीच परंपरा पुढे चालावी अशा प्रकारची आपल्या मुलाला शिकवण देतो. तुम्ही काय सांगाल नवीन पिढीसाठी? सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही काय सांगाल? अशीच ही परंपरा पुढे चालू राहावी ही सगळ्यांसाठी. तसेच मागील 4 वर्ष मी स्वतः येतो आहे. 4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने लोकांचा उत्साह आहे, ज्या पद्धतीने लोकांचे बॅनरबाजी म्हणजे पाट्या म्हणता येतील, त्या पाट्यांमधून आपले संदेश पाठवतात ते अतिशय उत्कृष्ट आहेत आणि हीच परंपरा पुढे चालू राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. एकंदरीत पाहायला गेलं तर गणेश मंदिर संस्था असतील, राजकीय नेते असतील किंवा सामाजिक संघटना असतील, या सर्वांकडनं या ठिकाणी आपली परंपरा कुठेतरी नवीन पिढीने जपावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहेत. मात्र आजचा उत्साह जो आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फडके रोडवरती दिसून तरुणांमध्ये येत असल्याचं मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे हा तरुणांमध्ये दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.